नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला 350 वर्षांचा इतिहास आहे आणि आज हे प्राचीन शहर मेट्रो सिटी म्हणून आपली वाटचाल करत आहे। मेट्रो सिटी हे नाव सार्थ ठरवीत नागपूर शहरात सातत्याने नवनवीन कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। हे कार्यक्रम केवळ नवीन नसतात तर अभिनव देखील असतात। अशाच अभिनव कार्यक्रमांची आपल्यापर्यंत माहिती घेऊन येत असतो आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातून। चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊया अशाच नवनवीन घडामोडी। मंडळी, सध्याचा काळ हा डेटाचा आहे। ज्या देशाकडे सर्वाधिक डेटा त्याच देशाचं संपूर्ण अर्थव्यवस्थेवर राज्य असं सामान्यतः म्हटलं जातं। हा डेटा येतो कुठून, कसा जमा होतो, त्यासाठी केली जातात मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण। अशा सर्वेक्षणांची सुरुवात नागपुरात देखील करण्यात आली। कशी, जाणून घेऊया या अहवालातून। सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याचं कार्य करीत असतं। जून महिन्याच्या मध्यावर आयोजित या शिबिरात व्यापक अशा वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण आणि संबंधित आयुध यावर आकडेवारी गोळा करण्यासाठी सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण शिबिर आयोजण्यात आलं होतं। या सर्वेक्षणाचं उद्दिष्ट वर्ष 2030च्या संकेतकांची महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्याचं ठेवण्यात आलंय। या यशस्वी आयोजनात पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साही सहभाग घेतला। अच्छा, 3 दिन का हमारा ये जो रीजनल ट्रेनिंग कॉन्फ्रेंस है, इसका जो बेसिक एम है, बेसिक पर्पस है, जो हमारा NSO नेशनल स्टैटिस्टिकल ऑफिस का सर्वे होता है, तो उसके पहले हम लोग असेंबल्ड होते हैं। और इस सर्वे में सिंस ये नया सर्वे होता है तो इसमें सब कॉन्सेप्ट डेफिनेशन हम डिस्कस करते हैं और विविध पहलू जो सर्वे का होता है ये हम लोग इस कॉन्फ्रेंस में डिस्कस करते हैं। और ये जो सर्वे है कैंप्स एंड आयुष, ये भारत सरकार का वेरी इम्पोर्टेंट सर्वे है। ये सर्वे में हम लोग SDG गोल्स यूनाइटेड नेशंस के जो फिक्स किए हैं, तो उसके लिए हम लोग डेटा कलेक्ट करते हैं। तो डेटा हाउस होल्ड जाके हम लोग कलेक्ट करते हैं। तो इसमें मैं ये रिक्वेस्ट करना चाहूँगा सभी पब्लिक से, जो भी हमारा इन्वेस्टिगेटर आपके घर में आएगा तो आप ऑनेस्टली डेटा दीजिएगा। जो भी इंफॉर्मेशन वो पूछते हैं वो आप ऑनेस्टली उनको दीजिएगा। दो सब्जेक्ट के ऊपर सर्वे हो रहा है। एक कॉम्प्रिहेंसिव एनुअल मॉड्यूलर सर्वे है। इस सर्वे से माध्यम से जो कुछ इंडेक्सेस, इम्पॉर्टेंट इंडेक्सेस डिराइव करने वाले हैं, तो वो सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स का मॉनिटर करने के लिए। और एक सर्वे है आयुष। आयुष एक सर्वे है। ये आयुष का मतलब है आयुर्वेदिक, योगा, यूनानी, सिद्धा एंड होम्योपैथी। पूरा देश में सारे हाउस होल्ड आयुष के बारे में अवेयरनेस जानने के लिए भी ये सर्वे से माध्यम से किया जाएगा। और कितने हाउस होल्ड्स आयुष को यूज़ करते हैं, का ये आयुर्वेद, होम्यो और ये सारे सिस्टम जो है ये अल्टरनेटिव मेडिकल हेल्थ केयर सिस्टम्स है, इंडिया में बहुत दिन से प्रैक्टिस है। और इसका महत्व जानने के लिए भी ये सर्वे के माध्यम से उपयोग हो जाएगा। अथ योगानुशासनम अर्थात योग आणि अनुशासन यांची एक सांगड आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुढे घालून दिली आहे।
21 जून हा जागतिक योग दिन नुकताच साजरा करण्यात आला. अर्थातच भारताच्या अगदी कन्याकुमारीपासून थेट जम्मू काश्मीर लडाखपर्यंत विविध ठिकाणी हे आयोजन झालं. नागपुरात देखील नागपूर दूरदर्शन केंद्राच्या प्रमुख सहभागासोबत हे आयोजन करण्यात आलं. काय होती या कार्यक्रमाची संकल्पना आणि कोण झालं होतं सहभागी, जाणून घ्या या अहवालातून. आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर यंदाचा जागतिक योग दिन नागपूरच्या कस्तूरचंद मैदानावर साजरा करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन थाटात साजरा झाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ठीक 5:30 वाजता योग दिन विशेष कार्यक्रमाला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित योग प्रेमींना संबोधित केलं कि अब भारत में तो योग लोकप्रिय है ही, पर विदेशों में भी करीब अनेक देशों में हजारों की लाखों की तादाद में लोग यह दिन मना भी रहे हैं और नियमित रूप से योगासन करते भी हैं. मैं निश्चित रूप से नैतिक आधार पर आपके सामने बोल सकता हूँ, क्योंकि पहले केवल भाषण में लोग बोलते थे, पर मैं रोज सुबह 1 घंटा नियमित रूप से योगासन और प्राणायाम करता हूँ और उसके कारण मेरा व्यक्तिगत स्वास्थ्य बहुत अच्छा हुआ और उसका अनुभव और फायदा मुझे मिला. और इसलिए मैं सबको कहता हूँ कि योग विज्ञान और प्राणायाम, आयुर्वेद, नेचुरोपैथी, ये विरासत में मिली हुई ऐसी एक विज्ञान हमारे को प्राप्त हुई है कि जिसके उपयोग से हम हमारे जीवन को स्वस्थ बना सकते हैं और इसलिए इसका फायदा भी होता है. बड़े प्रमाण पर योगाभ्यासी मंडल के द्वारा नागपुर में इसका प्रचार किया जाता है. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. जिस योग ऊर्जा को सदियों से पोषित किया, आज वो योग ऊर्जा विश्व स्वास्थ्य को दिशा दे रही है. आज योग वैश्विक सहयोग का पारस्परिक आधार बन रहा है. आज योग मानव मात्र को निरोग जीवन का विश्वास दे रहा है. हम आज सुबह से देख रहे हैं कि योग की जो तस्वीरें कुछ वर्ष पहले केवल घरों में, आध्यात्मिक केंद्रों में दिखती थी, वो आज विश्व के कोने कोने से आ रही है. प्रत्यक्ष योग करून हा जागतिक उत्सव साजरा करण्यात आला आणि या संबंधात घालून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार विविध प्रकारची योगासनं आणि प्राणायाम करून सर्वांनी सुदृढ राहण्याचा, आरोग्याचा नवा पाया रचला. मंडळी, आतापर्यंत नागपूरची ओळख होती एक संत्रा नगरी म्हणून, पण गेल्या काही वर्षात हे चित्र अगदीच बदललंय. मेट्रो नागपुरात आली आणि शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून आणि वेगवेगळ्या वेळी धावणारी मेट्रो ही नागपूरकरांची लाईफलाईन झाली. यंदाचा योग दिन या धावत्या मेट्रोमध्ये सुद्धा आम्ही साजरा केला. बरं कसा, जाणून घेऊया या काही क्षणचित्रांमधून. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात सुरू होणारा शताब्दी महोत्सव, तसंच यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ योगासन स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचं सुवर्ण कामगिरी केल्याचं औचित्य साधून यंदाचा जागतिक योग दिवस धावत्या मेट्रोत साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. माझी मेट्रो आणि नागपूर विद्यापीठाचा क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित या अभियानाचा प्रारंभ फ्रीडम पार्क 0 माइल इथून करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त 75 मिनिटं योगा ऑन व्हील अशी थीम या कार्यक्रमाची होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आणि माझी मेट्रो म्हणजे नागपूर मेट्रोच्या सहकार्याने योगा ऑन व्हील या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो आहे। भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यामुळे 75 मिनटं योगासनं ही थीम या निमित्ताने आहे आणि त्याचबरोबर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे। याशिवाय खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये विद्यापीठाच्या मुलांनी सुवर्णपदकं प्राप्त केलेली आहेत। देशामधला युवकांचा सर्वोत्तम संघ नागपूर विद्यापीठाचा आहे। या पार्श्वभूमीवर योगा ऑन व्हील असा एक अभिनव कार्यक्रमाचं आयोजन विद्यापीठाच्या वतीने आणि मेट्रोच्या सहकार्याने आपण करतो आहे। आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये नागपूर युनिव्हर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव तसेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये योगासनामध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूंच्या प्रित्यर्थ असं हे त्रिवेणी संगमाचा योग साधून नागपूर विद्यापीठ नागपूर मेट्रोच्या सहकार्याने धावत्या मेट्रोमध्ये योगासनाचं जे योगासनचा कार्यक्रम या आंतरराष्ट्रीय योग दिनी साजरा करण्यात येत आहे। एक आगळावेगळा कार्यक्रम इथे आयोजित आहे, म्हणजे हे नवीनच कल्पना आहे धावत्या मेट्रोत योगा। आणि म्हणजे कसं मोदींच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना असतात त्याच्यात ही एक ॲडिशनल झालेली आहे कल्पना, की एक सुंदर कल्पना आहे। आणि काय योगाचं तर त्यांनी जेव्हापासून चालू केलं मोदीजींनी तेव्हापासून खरोखरच क्रांती झालेली आहे। बहुतेक लोक योगा करून आपली इम्युनिटी वाढवता येत आहे, कारण इम्युनिटीची गरज आता आवश्यकता आहेच, कारण इतके पॅन्डेमिक झालेले आहेत, पुष्कळ व्हायरसेस येत आहेत पुष्कळ, आणि आपली प्रतिकारशक्ती जोपर्यंत वाढणार नाही तो वॅक्सिनही व्यवस्थित काम करणार नाही। त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। मला असं वाटतं या प्रयोगातून एकतर योगाचं महत्त्व लोकांना पटेल आणि लोकांनी दररोज काही ना काही तास योगा करावा आणि आपल्या निरंतर प्रवासाकरता मेट्रोचा उपयोग करावा असं मला वाटते। तसंच जागतिक आणि आशियाई योगासन स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक विजेती धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा विद्यापीठाची खेळाडू म्हणून या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाली होती। खूप चांगला व्यायाम आहे। आपण नेहमी रामदेव बाबांच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून नेहमी बघत असतो। रामदेव बाबांनी धनश्री लेकुरवाळे पारंपरिक वेशामध्ये पल्लवी खंडाळ हे सुद्धा खेळाडूंसाठी आणि सहभागी या ठिकाणी आपल्याला उतरायचं नाही, आपल्याला थांबायचं परत जे आमच्या साईडच्या आहेत किंवा रेल्वेच्या साईड नाही। आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण नागपूरची सफर करतोय, पण आता घेऊया एक छोटीशी विश्रांती। मंडळी, आधीच आपण बोललो की नागपूर हे वेगानं वाढणारं शहर आहे। अर्थात स्टँड अप स्टार्टअप इंडिया यासारख्या वेगवेगळ्या योजनांमध्ये नागपूरचे तरुण देखील मागे नाहीत बरं। विविध कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन या निमित्ताने देखील केलं जात आहे। असाच एक फॅशन शो जो अगदी अभिनव संकल्पनेवर आधारित होता नुकताच नागपुरात आयोजित करण्यात आला। पाहूया या फॅशन शोची काही क्षणचित्र। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विभागीय स्तरावर एका खास फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं। कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन उमरेड मार्गावरील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलं होतं। व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक पी.टी. देवतळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर या फॅशन शोच्या परीक्षिका म्हणून निधी गांधी या होत्या। कौशल भारत कुशल भारत हे बोधवाक्य सार्थ ठरवीत हे आयोजन पार पडलं आणि त्याला उत्साही प्रतिसाद मिळाला।
वर्ल्ड यूथ स्किल डेच्या निमित्ताने या महाहँडलूमनी क्रिएट केलेल्या रॅम्पवरती विदर्भातले आणि नागपूर डिव्हिजनमधले जे सगळे ITIs आहेत आणि खास करून जे मुलींचे ITIs आहेत त्या ITIsमधून ज्या सगळ्या मुली आहेत तर त्यांनी स्वतः विणलेले स्वतः डिझाईन केलेले कपडे त्यांनी स्वतः शिवलेले असे कपडे घेऊन त्या मुली आज स्वतः या रॅम्पवरती वॉक करतायत आणि एक खरोखर फॅशनच्या दुनियेमध्ये जे काही ही सगळी यंग मुली ज्या पाऊल ठेवायला जाणार आहेत तर त्याची एक छानशी सुरुवात असं आपल्याला म्हणता येईल. आमच्या इथे विभागस्तरीय फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली, वर्धा, भंडारा, पुलगाव, चारमोर्शी आणि अगदी भामरागडपासून इथे 190 स्पर्धका झालेले आहेत. आणि आज या मुलींना, इतक्या ठिकाणच्या मुलींना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सहसंचालक, आमच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक माननीय श्री पुरुषोत्तम देवतळे सर यांचे मी आभार मानते. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण नागपूरची सफर करतोय, पण आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, चित्रपट हे भारतीयांच्या मनोरंजन क्षेत्रातलं एक महत्त्वाचं अंग आहे. भारतीयांना नेहमीच विविध माध्यमातून चित्रपट बघायला आवडतं. नागपुरात देखील विविध चित्रपटांच्या महोत्सवांचं आयोजन केलं जातं. अखिल भारतीय चित्र साधना या संस्थेच्या वतीने नुकतंच नागपुरात चतुर्थ चित्रभारती चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बघूया या महोत्सवाची ही काही क्षणचित्र. नागपूरच्या पर्सिस्टंट सिस्टीम सभागृहात चौथ्या चित्रभारती चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. प्रख्यात अभिनेते आणि लेखक योगेश सोमण तसंच चित्रपट निर्माते आणि लेखक आकाशादित्य लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपट महोत्सवाची थाटात सुरुवात. हमारे भारत में शुरू से, तो मैं कहता हूं जब भारत विश्व गुरु था तो कब था, जब हमारे यहाँ बौद्धिक चर्चा होती थी. नैमिषारण्य आप लोगों ने सुना होगा, जो नहीं सुने वो भी गूगल कर सकते हैं, उसका लाभ बहुत है आजकल गूगल का. जहाँ पे देश भर से, पूरे विश्व से ऋषि मुनि एक साथ आते थे और चर्चा करते थे कि समाज में क्या हो रहा है, क्या होना चाहिए. तो ये नैमिषारण्य की भूमिका है. अगर आप, जब हम पुराणों को पढ़ते हैं तो उसमें नैमिषारण्य का उल्लेख आता है. ये वहां पे पुराणों का संकलन हुआ है, वहां पे कई ग्रंथों का संकलन हुआ है. उसी प्रकार जब हमारे भारत में ऐसा लगा है कि किसी विषय पे चर्चा होनी चाहिए, कुछ विषय पे समाज अगर सही रास्ते पे नहीं जा रहा है, अगर मनुष्यों को ऐसा लगता है तो इकट्ठा होते हैं
और फिर वो एक उसके दिशा देने के लिए कुछ लोगों को ऐसा दायित्व देते हैं। भारतीय चित्र साधना एक तरह से कह सकते हैं कि ये एक छोटा सा प्रयास है उस दिशा में। दादा साहेब फाल्के जी का भी नाम आया। दादा साहेब फाल्के जी जब उनकी पहली फिल्म हम सबको पता है, राजा हरिश्चंद्र। कुछ भी बना सकते थे, कोई कॉमेडी फिल्म बना सकते थे, कुछ और बना सकते थे। ऐसे चरित्र की आवश्यकता क्यों थी? क्योंकि भारत की जो हमारी जो मूल है, हमारी जो शक्ति है, इतने विदेशी आक्रमणों के बाद भी इतने, एक समय हमारी जीडीपी मानी जाती थी विश्व में सबसे ऊपर थी, और उसके बाद एक ऐसा समय भी आया जहां हमारे यहाँ भूखमरी थी, उसके बाद भी भारतीय समाज दबा नहीं, क्योंकि आध्यात्मिक शक्ती हमारी। समारोपीय कार्यक्रमात चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या चित्ररसिकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कार्यक्रम? आपण आता भेटूया आपला महाराष्ट्र या मालिकेच्या पुढल्या भागात। तोपर्यंत नमस्कार।